चला तर आपल्याला आज हा नारळ फोडायचा आहे। आज आपण चिकनच्या भाजीला नाही का ह्याच्यातलं खोबरं काढणार आहोत। पाणी तर ह्याच्यातलं काही सगळं पूर्ण असं आटून गेलेलं आहे। म्हटलं चला ह्याचा नाही का आज मसाला करावं। हे आपण चिकनला मसाला नाही का बनवते खोबऱ्याचा वगैरे, पण म्हटलं आज नारळ नाही का घरात होता तर तो फोडून घ्यावं, वेस्ट कशाला नाही का हे करायचं, कशाला तर उपयोगी येईल। तर चला आपण नारळ फोडू। तर बघा माझ्या 3 ह्याच्यामध्ये फुटतो नारळ, हा फोडून मोकळा होतो का 4 ह्याच्यामध्ये। तर चला आपण नारळ फोडायला तयार झालो। नाहीच फोडलेला, 2 ह्याच्यामध्ये चिरा गेलेला आहे। आता तिसऱ्यांदा बघू काय होतं। हे बघा दिसतं का तुम्हाला हा चीर, दुसऱ्या ह्याच्यातच माझा फुटलेला आहे। तर तिसऱ्या ह्याच्यामध्ये ह्याचं पाणी थोडंसं निघतं आहे। तर चौथ्या ह्याच्यामध्ये हे बघा माझा नारळ हा असा फुटलेला आहे। बघता तुम्ही पाणी पूर्ण हे झालेलं एकदम थोडंसं राहिलेलं आहे, एकदम इतकुसच पाणी, एकदम थोडं। तर चला भेटू मसाला झाल्यानंतर।